विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 6वीचा भूगोल विषयाचा हवा आणि हवामान या प्रकरणाला आपण सुरुवात केली होती. त्यातीलच उर्वरित भाग उपघटक हवेची अंगे आज आपण शिकणार आहोत. सर्वप्रथम आपण हवेची अंगे बघूयात. पहिला आहे तापमान. पृथ्वीच्या भूपृष्ठालगत म्हणजेच आपली पृथ्वी हा ग्रह आहे आणि तिला प्रकाश किंवा ऊर्जा सूर्यापासून मिळत असते. तुम्हाला स्क्रीनवर दिसतच असेल. आपली पृथ्वी हा एक ग्रह आहे आणि तिला प्रकाश किंवा ऊर्जा सूर्यापासून मिळते. सूर्यापासून मिळणाऱ्या उष्णतेमुळे पृथ्वीचा पृष्ठभाग म्हणजेच पृथ्वीवरील जमिनीचा भाग तापतो. म्हणजेच एकंदरीत काय, जमीन तापते. या ठिकाणी तुम्हाला स्क्रीनवर दिसतच असेल की सूर्यापासून मिळणाऱ्या उष्णतेमुळे पृथ्वीचा हा जो पृष्ठभाग मी दाखविते आहे तो पृष्ठभाग तापल्यानंतर त्याच्याजवळ किंवा भूपृष्ठावर वाहणारी हवा सुद्धा तापत जाते. भूपृष्ठालगतची हवा तापल्यानंतर हवेचे वरचे थर क्रमाक्रमाने तापत जातात. तुम्हाला साईडमध्ये दिसतात. भूपृष्ठालगतची हवा तापल्यानंतर हवेचे वरचे थर क्रमाक्रमाने तापत जातात. समुद्र सपाटीपासून जसजसे वर जाऊ तसतसे हवेचे तापमान कमी होत आहे. यासाठी आपण एक प्रयोग करू शकतो. घरी तुम्ही आपल्या पालकांच्या समोर पालकांच्या मदतीने हा प्रयोग करू शकतात. गॅसवर एकावर एक अशी 4 पातेली ठेवून त्याच्यात प्रत्येकी अर्धा लिटर पाणी घाला. साधारण 10 मिनिटे पाणी तापत ठेवून नंतर बघा, निरीक्षण करा की कोणत्या पातेलीतील पाणी जास्त गरम वा जास्त थंड आहे. तुमचं लक्षात येईल की खालच्या पातेल्यातील पाणी जास्त गरम आहे. याच्यावरच्या त्यापेक्षा कमी, त्याच्यावरच्या त्याहीपेक्षा कमी, तर चौथ्या पातेल्यातील पाणी खूप कमी गरम असेल. विषुववृत्तापासून उत्तर ध्रुवाकडे व दक्षिण ध्रुवाकडे तापमान कमी कमी होत जाते. या ठिकाणी स्क्रीनवर बघा. विषुववृत्तापासून उत्तर ध्रुवाकडे व दक्षिण ध्रुवाकडे तापमान कमी कमी होत जाताना दिसतंय. याचं कारण काय आहे? तर विषुववृत्तापासून दक्षिणेला आणि उत्तरेला सूर्याची किरणे तिरपी पडतात. हवेची अंगे आपण शिकत आहोत. सगळ्यात सुरुवातीला आपण तापमान हा उपघटक म्हणजे हवेचा पहिला अंग पाहिला. त्यानंतर आहे वायुदाब किंवा आपण त्याला हवेचा दाब असंही म्हणतो. हवेला वजन असते, त्यामुळे हवेचा दाब निर्माण होतो. त्याला म्हणायचं वायुदाब. हवेला या ठिकाणी तुम्ही स्क्रीनवर बघताय हवेचा दाब कशा पद्धतीनं निर्माण होतो ते. वातावरणाच्या सर्वात खाली असणाऱ्या हवेच्या थरांवर
वरील हवेच्या थरांचा दाब पडतो आणि त्यामुळे हवेचे वजन वाढते. या ठिकाणी तुम्ही दहीहंडीमध्ये बघताय की खालच्या थरातील मुलांवर वरच्या थरातील मुलांचा दाब पडताना तुम्हाला दिसतोय. बाणाच्या साहाय्याने आपण हे बघू शकतो. दहीहंडीमध्ये खालच्या थरातील मुलं वरच्या थरातील मुलांचा दाब सहन करतायत. पृथ्वीच्या पृष्ठभागालगत वायुदाब जास्त असतो व तो उंचीनुसार कमी कमी होत जातो. त्याला म्हणायचं ऊर्ध्वदाब. या ठिकाणी तुम्हाला स्क्रीनवर दिसतोय जास्त वायुदाब सगळ्यात खाली, आणि जसं जसं आपण उंचीनुसार वर जावं तसा वायुदाब हा कमी कमी होत जातो. त्याला म्हणायचं ऊर्ध्वदाब. तापमानात फरक झाला की वायुदाबात सुद्धा बदल होताना आपल्याला दिसतो. हे बदल क्षितिज समांतर दिशेत घडत असतात. त्यामुळे हवेचे रूपांतर वाऱ्यात होते. क्षितिज म्हणजे काय, तर खूप दूर आकाश आणि जमीन जोडली गेली आहे असा भास निर्माण करणारी रेषा म्हणजे क्षितिज होय. या ठिकाणी स्क्रीनवर तुम्ही बघताय. जास्त उंचीवर वायुदाब हा कमी असतो कारण तेथे हवा विरळ म्हणजे कमी प्रमाणात असते. पुढचा हवेचा अंग आहे वारे. वाहणाऱ्या हवेला वारा म्हणतात किंवा जास्त वायुदाबाकडून कमी वायुदाबाकडे हवा क्षितिज समांतर दिशेत वाहू लागते. त्यास वारा असे म्हणतात. वायुदाबातील फरक जेव्हा आणि जेथे जास्त असेल तेथे वारे वेगाने वाहत असतात. वायुदाबातील फरक जेथे कमी तेथे मंद गतीने वाहतात. वारे उत्तर गोलार्धात उत्तरेकडून दक्षिणेकडे तर दक्षिण गोलार्धात ते दक्षिणेकडून उत्तरेकडे वाहत असतात. वाऱ्याची दिशा जास्त दाबाकडून कमी दाबाकडे असते. त्यामुळे वाऱ्याच्या दिशेत बदल होत असतात. वाऱ्याचा वेग किमी प्रति तास या परिमाणात मोजला जातो. वारा कोणत्या दिशेकडून वाहतोय हे आपल्याला वात दिशा दर्शकाच्या सहाय्याने समजत असते. तुम्ही स्क्रीनवर बघता आहात वात दिशा दर्शक. पुढचे प्रमुख अंग आहे आर्द्रता. वातावरणात बाष्प असते. ज्या हवेत बाष्प जास्त असते ती हवा दमट असते. पावसाळ्यातील हवा बघा, हवेतील या दमटपणास आर्द्रता असे म्हणतात. आर्द्रता म्हणजे काय, तर पाऊस येण्याआधी असलेली हवेतील तो ओलावा. वातावरणातील आर्द्रतेचं प्रमाण तापमानावर अवलंबून असते. जेथे जास्त तापमान असते तेथे जास्त बाष्प मावते. उदाहरणार्थ घेऊया आपण. फ्रीजमधील थंड बाटली बाहेर काढून ठेवली की तिच्या थंड पृष्ठभागामुळे बाहेरच्या हवेतील बाष्प संघनन होते. बाटलीच्या पृष्ठभागावर पाण्याचे थेंब जमा होतात. हवेतील आर्द्रतेचं प्रमाण जास्त असल्यास
जास्त थेंब जमा होतील. हवा कोरडी असेल तर थेंब कमी जमा होतील. स्क्रीनवर बघताय तुम्ही, जास्त पाण्याचे थेंब एका बाटलीवर दिसत आहेत आणि दुसऱ्या बाटलीवर मात्र कमी पाण्याचे थेंब दिसत आहेत. का होतंय असं? कारण ज्या बाटलीवर तुम्ही कमी पाण्याचे थेंब बघताय ती बाटली आपण त्यावेळी हवा कोरडी होती असं म्हणूया. पुढचा अंग आपण बघणार आहोत हवेचे, वृष्टी. वृष्टीची निर्मिती कशी होते? पावसाचे पाणी नद्या, ओढे, नाले यांच्या मार्फत समुद्रास पाऊस मिळते. समुद्रातील पाण्याची सूर्याच्या उष्णतेमुळे वाफ होते आणि वाफेचे बाष्पात रूपांतर होते. ते बाष्प वाऱ्याबरोबर वाहत जाऊन एकत्र होते. त्या जलयुक्त कणांपासून ढग तयार होतात. त्या ढगांना थंड हवा लागली की त्यांचे पावसात किंवा हिम, गारा यांच्यात रूपांतर होते. हवेतील बाष्पाचे पाणी आणि हिम यांच्यात रूपांतर होऊन ते पुन्हा जमिनीवर येते. यालाच वृष्टी असे म्हणतात. वृष्टीची रूपे कोणकोणती मग? पाऊस, हिम, गारा ही तिन्ही वृष्टीची रूपे आहेत. हवा सतत बदलत असते, परंतु हवामान खूप काळ सारखेच असते. विषुववृत्त व त्या शेजारील प्रदेशात हवामान गरम असते, तर दोन्ही ध्रुवांकडील तापमान थंड असते. अशाच प्रकारे हवा कशी आहे हे त्या वेळेनुसार सांगतात. तर हवामान दीर्घकाळ परिस्थितीनुसार सांगण्यात येत असते. हवेमध्ये सतत बदल होत असतात आणि तेच आपल्याला सहजपणे जाणवतात. हवामानातील बदल दीर्घकाळाने होत असतात आणि ते सहज जाणवणारे नसतात. अक्षवृत्तीय स्थान, त्यानंतर समुद्र सपाटीपासूनची उंची म्हणजेच काय, हे घटक हवामानावर परिणाम करत असतात. आता समुद्र सपाटीपासूनची उंची कशा पद्धतीनं हवामानावर परिणाम करते? तर बघा, स्क्रीनवर तुम्हाला दिसते, जमीन लवकर तापते आणि लवकर तापल्याने त्या लगतची हवा प्रथम तापत असते आणि नंतर मग वरचे हवेचे थर हे तापत जातात. परंतु जसजसे उंच जाऊ तसतसं हवामान थंड होत जातं. म्हणून उंचीवरील ठिकाणे थंड हवेची असतात. उदाहरणार्थ या ठिकाणी उटी तुम्हाला दिसते आणि दुसरं उदाहरण आपण देऊ शकतो महाबळेश्वर. समुद्र सानिध्य हा घटक सुद्धा हवामानावर परिणाम करत असतो. ज्या प्रदेशात समुद्र असतो तेथे बाष्पीभवनामुळे हवेत दमटपणा येत असतो. उदाहरणार्थ मुंबई. सागरी प्रवाह हा घटक सुद्धा हवामानावर खूप काही परिणाम करत असतो. सागरी प्रवाह म्हणजे निश्चित दिशेने होणारी सागर जलाची हालचाल होय. ज्या भागातून उष्ण किंवा थंड प्रवाह सातत्याने मोठ्या प्रमाणावर वाहत असतात तेथील किनाऱ्या प्रदेशाच्या हवामानावर त्या प्रवाहाचा परिणाम होत असतो. अशाच प्रकारे आपण हवामानावर परिणाम करणारे घटक आपण अभ्यासून घेतले. अक्षवृत्तीय स्थान, समुद्र सपाटीपासून असलेली उंची, समुद्र सानिध्य, त्यानंतर आहे सागरी प्रवाह,
हे घटक हवामानावर परिणाम करत असतात. याशिवाय पर्वतरांगा आहेत, जमिनीचा प्रकार आहे, स्थानिक वारे आहेत इत्यादी घटकांचा देखील त्या त्या प्रदेशातील हवामानावर परिणाम होत असतो. विद्यार्थी मित्रांनो, हे नेहमी लक्षात ठेवा, एखाद्या ठिकाणच्या हवेत सतत बदल होत असतो, पण त्या ठिकाणच्या हवामानात सहसा फरक पडत नाही. हवामान सर्व ठिकाणी सारखे नसते. आपल्या भारतात सुद्धा हवामान कोठे शीत आहे तर कोठे उष्ण, कोठे दमट आहे तर कोठे कोरडे आहे. अशाच प्रकारे माहिती आहे का तुम्हाला, हवामानाचा परिणाम संपूर्ण सजीवसृष्टीवर विविध प्रकारे होत असतो. बहुतांश सजीवसृष्टी ही पोषक हवामान असलेल्या प्रदेशात दिसून येत असते. सजीवांचा आहार, त्यांचा निवारा या सगळ्या बाबतींवर सुद्धा हवामानाचा मोठा परिणाम होताना दिसतो. पृथ्वीवरील पाण्याचे वितरण देखील हवामान नियंत्रित करत असते. म्हणजेच अशा पद्धतीनं आज आपण या प्रकरणाचा अभ्यास केला, समजून घेतलं. या प्रकरणाचा स्वाध्याय तुमच्या वहीवर तुम्ही सोडवायचा आहे.